पुढे भैया तो माझा द्या तुम्ही द्या मला आज तिथे नाना जवळ आहे वैश्व चालते का तरी पा वैश्व चालते पण तेवढे कपडे घाले महिना ते सांगत पाहिजे ना आपण आत्या घ्या आत्या दहा मिनिटांनी फोन करतो 10 मिनिटांनी फोन करतो हां तुम्हाला काय सांगायचं हॅलो पूजा सुरुवात झाली पूजा हॅलो आणि काय तुम्ही पाहिजे चारचा टाइम होता दुपारी शांतता शांतता चला काका चला या विश्वाला शांतीचे संदेश देणारे असे ते विश्वमानव आपल्याला या ठिकाणी खूपच मोठं चांगलं जीवन जगण्याचा आणि आपल्याला एवढा शुद्ध धर्म दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्ग राहता त्यांच्या असीम त्यागानं रानावनात जाऊन पूजा सुविधा अभ्यास अनमोल असं ज्ञान प्राप्त केलं असे ते तथागत भगवान बुद्ध आणि आपल्याला या जीवनामध्ये खूपच चांगलं जीवन जगण्याचा
त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार दिला. संसाराचा खंडन करून सनी त्यांनी जन्मताच संघर्ष करून सनी एका प्रेमाच्या प्रभात शांतीच्या मार्गाने कोणत्या प्रकारचा वक्र न करता त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार दिला. असे ते महामानव त्यांनी संसाराकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी ते स्वतःला आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून त्यांनी स्वतःला धम्म कार्यामध्ये वाहून घेतलं. असे ते महामानव बोधिसत्व यांनी आपल्याला अनमोल असा ठेवा घेऊन गेले आणि आपल्याला या ठिकाणी माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार दिला. तुमचं जीवन जगता येऊ लागलं आणि तुम्हाला वाण्या बांगण्यापेक्षाही श्रेष्ठ जीवन जगण्याचा हक्क दिला. तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला, हक्क दिला, पाण्याचा हक्क दिला, जगात कुठे फिरण्याचा हक्क दिला. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला हस्तगत करण्याचा हक्क अधिकार दिला. असे ते महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला बुद्धरत्न तथागत भगवान बुद्ध यांना मी त्यांना त्रिवार वंदन करतो आणि आपल्याला अनमोल असा शुद्ध धर्म, परिपक्व धर्म, त्याच्यात एक शब्द मनाचा घालू शकत नाही, एकही शब्द त्याच्यातून काढू शकत नाही आणि शुद्ध ठेवणारा असा तो धम्म, या धम्मरत्नाला आणि अहोरात्र संसाराचं खंडन करून सनी आपल्या बुद्ध शासनात जगण्याचं काम त्याने ज्ञानाची पाठी लावून सनी तन मन धन अर्पण करून हे बुद्ध शासन टिकून ठेवलं. असे त्या पूजनीय भिक्खू संघाला मी अभिवादन करून सनी मी या ठिकाणी आपल्या या ग्रस्ती जीवनामध्ये पैशाला पैसा जोडून सनी आणि कणाकणातून आपलं या ठिकाणी शिखरात जाऊन सनी आपल्याला या दांडगे या परिवारानं आमंत्रित करून सनी आपल्याला काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घडावं आणि या ठिकाणी वास्तुशांतीच्या निमित्तानं किंवा गृहप्रवेश या निमित्तानं या ठिकाणी फिरायला आमंत्रित करून सनी या ठिकाणी बाधित करून आणि आता या ठिकाणी आपल्याला बोलवलं. आणि माणसाच्या जीवनामध्ये जसं मुलाच्या शाळेच्या परीक्षा जीवनामध्ये अनेक परीक्षा असतात, तसा माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक परिस्थितींना तोंड द्यावं लागतं. त्यांच्या जीवनात आयुष्यामध्ये भरपूर परीक्षा असतात आणि या परिस्थितीला त्यांनी बागा सावरून सनी संघर्ष करून सनी त्यांना ठोकून सनी आणि या ठिकाणी आपल्याला एवढं मोठं आज जे गुढी बांधून या ठिकाणी आपल्याला घर बनवलं आणि आपल्याला या घराची किंमत म्हणजे घर बांधायचं झालं आणि स्वावलंबी जीवन जगात झालं तर माणसाचा आयुष्य पूर्ण राहतं असं म्हणायला हरकतच नाही. आणि पुढं आपण आपल्या घरामध्ये हमेशा शांती नांदावी असते ही विधी सुरुवात करतो. Thumbs up.
ओकास अहं भन्ते श्रीशरणेन ओकास अहं भन्ते श्रीशरणेन सहपञ्चशील धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलदेशमे भन्ते द्वितीयम्पि ओकास अहं भन्ते श्रीशरणेन सहपञ्चशील धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलदेशमे भन्ते द्वितीयम्पि ओकास अहं भन्ते शरणेन सहपञ्चशील धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलदेशमे भन्ते या ठिकाणी मूर्तीपूजा म्हणून काही बुद्ध एकदम केलेले आहेत. त्या ठिकाणी आपण आपला देव मनुष्य पूजेतून किमस्मी विहारे प्रतिष्ठामे इंद्रमे पूज्य बोधियान पटिलाभाय सर्वतंतु